झाली ना धनगर समाजाची. जर हे धनगर समाजाला फसवू शकतात तर ते मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि बाकीचे जे सगळे आपले VJNTचे लोक आहेत, मग रामोशी समाज असेल किंवा भामटा समाज असेल, असे किती असे समाज आहेत जे आरक्षण मागतायत. मग त्यांना पण हे असेच जसं धनगर समाजाला फसवलं तसं मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि VJNT भटक्या विमुक्त समाजालाही फसवू शकतात, हे आपण बघतोय. काही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की मनोज जरांगे यांच्यावरती हातपात होऊ शकतो, त्यांच्यावरती विषप्रयोग होऊ शकतो, अशा पद्धतीने त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार हलगर्जीपणा करते, अतिशय असंवेदनशील हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे. ते अजिबात संवेदनशील नाही आहेत ह्या बाबतीत. जरांगे पाटलांना जर काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असेल. जरांगे पाटलांनी खूप सहन केले. जसं धनगर समाजाची फसवणूक केली तशी जरांगे पाटलांचीही फसवणूक होते, असंच तुमच्या सगळ्यांच्या विधानावरनं दिसतंय. पण राज्यातले मंत्री म्हणतायत एक दिवसाचं अधिवेशन आहे, आम्ही निर्णय घेऊ, जरांगे पाटलांची भूमिका योग्य नाही अशी टीका मंत्रीच करतायत. आता त्यांनीच ठरवायचं आहे, कारण का त्यांच्या पक्षामध्ये प्रत्येक जण काहीतरी वेगळं बोलतं. त्या कॅबिनेटमध्ये एक बोलतात, त्याच्यानंतर कॅबिनेटमध्ये ऐकलं नाही गेलं तर बाहेर येऊन तुमच्या मीडियामध्ये काय काय बोलतात. त्यामुळे नक्की या महाराष्ट्र सरकारमध्ये काय सावळा गोंधळ झालाय तो त्यांनाच माहिती. ताई, अधिसूचनेबद्दल एक प्रश्न आहे. सुरुवातीला अधिसूचना काढण्यात आली, आश्वासन देण्यात आलं, त्याची मुदत काल 16 तारखेला संपलेली आहे. नक्की ही आरक्षण मराठा समाजाला त्या OBC मधून दिलं जाणार आहे की नवीन कायदा आणून दिलं जाते? सातत्यानं गोंधळात टाकलं जात आहे मराठा समाजाला. तुम्हाला ही आणखीन एक फसवणूक आहे हो. जशी धनगर समाजाची झाली तशी हीच. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे प्रश्न मला विचारायच्या ऐवजी जे सरकारमध्ये आहेत त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजे.